नमस्कार शिल्पनिदेशक मित्र हो. आपण मागील भाग एक मध्ये शिल्पनिदेशकांनी जतन करावयाचे जे अभिलेखे आहेत, जे रेकॉर्ड आहे, इंट्रोडक्शन टू ट्रेनिंग रेकॉर्ड मेंटेन बाय क्राफ्ट इन्स्ट्रक्टर, या भागामध्ये जे शिल्पनिदेशकांनी निरीक्षणासाठी किंवा त्यांच्या सेवा कालावधीमध्ये त्यांच्या ट्रेडसाठी जे रेकॉर्ड मेंटेन करावायचे आहे त्याविषयी मागील भाग एक मध्ये ॲनेक्सर डी जो असतो त्याच्यातील 1 ते 20 भाग, सिलेबस कॉपी, वेळापत्रक, हजेरी पत्रक, लेसन प्लॅन, डेमॉन्स्ट्रेशन प्लॅन, ऑपरेशन शीट, जॉब शीट, इन्फॉर्मेशन शीट, असाइनमेंट शीट्स इत्यादी विषयी माहिती घेतलेली आहे. तर या भाग 2 मध्ये या शिल्पनिदेशकांनी जतन करावयाचे जे अभिलेख आहेत रेकॉर्ड, भाग 2 मध्ये आपण जो भाग या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत, त्याच्यासाठी आपण इथं एकत्र आलेलो आहोत. मी जयराम ससाने पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण माझ्या वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स अँड इंजिनिअरिंग ड्रॉइंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जे व्हिडिओ आहेत हे तुमच्या शिल्पनिदेशक मित्रांना शेअर करा. या भागामध्ये आपण बघतो बघा, जे शिल्पनिदेशक आहेत त्यांच्याकडं जी त्यांची दैनंदिनी आहे, डेली डायरी, ही डेली डायरी असली पाहिजे की ज्या डेली डायरीमध्ये त्यांचं दिवसभरामध्ये दिनांकानुसार जे काम केलेलं असतं ते कामाची इथं नोंद त्यांनी केली पाहिजे. ही नोंद याबरोबरच त्यांचं जे हजेरी पत्रक असतं प्रशिक्षणार्थ्याचं, त्याच्याशी मिळती जुळती असली पाहिजे. ही निदेशकाची दैनंदिनी आहे. महिना, आठवडा क्रमांक, दिनांक, वार, पाठ क्रमांक, सैद्धांतिक पाठ असेल त्याची नोंद, त्याच्यानंतर प्रात्यक्षिक क्रमांक जो असेल त्याची नोंद, प्रात्यक्षिकाचे नाव, इतर काही ऍक्टिव्हिटीज असतील तर त्या ऍक्टिव्हिटीची नोंद या ठिकाणी आपण घ्यायची आहे. आपली स्वाक्षरी आहे इथं. त्याच्यानंतर रिमार्क मध्ये आपल्याला जे काही अनुषंगिक बाबीचा उल्लेख करायचा असेल तो उल्लेख या ठिकाणी आपल्याला करता येईल. नंतर या ठिकाणी आपले जे गट निदेशक आहे किंवा पर्यवेक्षकी जे कर्मचारी आहेत त्यांची स्वाक्षरी आपल्याला इथे घ्यायची. नंतर या ठिकाणी संस्था प्रमुखाची स्वाक्षरी घ्यायची. म्हणजेच शिल्प निदेशकांना आपली जी दैनंदिनी आहे की ज्याला आपण क्राफ्ट इन्स्ट्रक्टर डेली डायरी, नमुन्यामध्ये इथं अनेक ठिकाणी बदलही असू शकतो. हे जे फॉर्मॅट मी आपल्या समोर प्रेझेंट केलेलं आहे हे एक नमुना दाखल आहे. आपली जी दैनंदिनी आहे आपल्या सोयीनुसार आपल्याला ती जतन करावायची आहे. त्यानंतर पुढचं रेकॉर्ड आहे बघा, अभ्यासक्रमाचे मासिक नियोजन तसेच वार्षिक नियोजन. मासिक नियोजन म्हणजे 1 महिन्याचा असेल जर तुमचा जो ट्रेनिंग प्रशिक्षण कालावधी असेल, शक्यतो आपला प्रशिक्षण कालावधी हा 11 ते 11.5 किंवा 12 महिने इतका असतो. कारण की आपला अभ्यासक्रमाचा जो स्पिल्टअप आहे हा स्पिल्टअप असेल तुमचा मंथली स्पिल्टअप आणि इयरली स्पिल्टअप. या ज्या बाबी आहेत ह्याच बाबी तुमचं जे मस्टर असतं त्या मस्टरच्या मागच्या बाजूलाही येतात. तसंच तुम्ही आता आपण जी यापूर्वीची जी दैनंदिनी पाहिली त्याच्यावरही आपल्याला जे मासिक आपलं जे दैनंदिनी आहे त्याच्यातही इथं उल्लेख असेल. इथं दिलेला आहे आठवडा क्रमांक, नंतर पान क्रमांक, पाठाचे नाव, नियोजित दिनांक, नंतर प्रत्यक्ष घेतलेला दिनांक. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रपोज डेट आणि ऍक्च्युअल टेकन डेट याचा उल्लेख या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तसंच प्रात्यक्षिकामध्येही आपल्याला जो निर्धारित दिनांक आहे तसंच प्रत्यक्ष आयोजनाचा दिनांक याच्यामध्ये उल्लेख करायचा आहे. या सर्व बाबी आपल्याला याच्यामध्ये प्रात्यक्षिक आहेत आणि एका बाजूला तुमचं सैद्धांतिक थेरॉटिकल पार्ट असेल तो आपल्याला अभ्यासक्रमाच्या मासिक नियोजनामध्ये करावायचा आहे. तसंच आपल्या स्वतःची स्वाक्षरी, गट निर्देशकांची स्वाक्षरी, नंतर प्राचार्य उपप्राचार्य यांची स्वाक्षरी आपण त्या ठिकाणी घ्यायची आहे. या पद्धतीने अभ्यासक्रमाचं जे मासिक नियोजन आहे हे मासिक नियोजनच तुम्ही म्हणजेच 11 महिन्याचं एकत्र केलं तर ते आपलं जे वार्षिक नियोजन असं होतं. म्हणजे वार्षिक नियोजनाप्रमाणे आपण जर घेतलं तर इथं प्रत्येक आठवडा येतात, तर मासिक नियोजनामध्ये प्रत्येक आठवडे येतील. वार्षिक नियोजनामध्ये तुमचे जे 11 महिने असतील त्या 11 महिन्यामध्ये आपण वार्षिक नियोजन काय केलेलं आहे त्याचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला असेल. तर शिल्प निदेशकांना त्यांचं जे अभ्यासक्रमाचं नियोजन आहे
मंथली आणि इयरली रेकॉर्ड ठेवणं गरजेचं आहे. पुढचं रेकॉर्ड आहे बघा इंडेंट बुक. हे जे आपण रेकॉर्ड या ठिकाणी बघतोय बघा, हे रेकॉर्ड सर्व प्रकारे आपणास निरीक्षणासाठी जे अनेक्षर डी उपलब्ध करून दिलं जातं त्या सिक्वेन्स प्रमाणे आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. तुम्ही जे रेकॉर्डचं मेंटेन करायचं त्याचे जे क्रमांक येतात, जर आपण आपलं जे रेकॉर्ड आहे, समजा जर तुमचं अनेक्षर डी मध्ये 1 ते 66 किंवा 1 ते 69 काय जे क्रमांक असतील त्या रेकॉर्डचे, ते त्या रेकॉर्डला त्या फाईलला तो क्रमांक दिल्यास आपल्याला निरीक्षणाच्या वेळेस त्या सिक्वेन्सनुसार आपल्याला जी अभिलेख आहेत किंवा जे रेकॉर्ड आहे ते सहजासहजी आपल्याला शोधता येते. या ठिकाणी जर इंडियन बुक दिलेलं आहे, आपल्याला इंडियन बुक याच्याविषयी इंडियन बुकची जी भांडार व्यवस्थापन पुस्तिका आहे किंवा भांडारामध्ये जे व्यवस्थापन जे प्रशिक्षण यामध्ये पुढील व्हिडिओमध्ये मी घेऊन येणार आहे, त्याच्यात इंडियन कशा पद्धतीने भरावं की इंडियनचे प्रकार ही तुम्हाला त्या ठिकाणी आपल्याला आपण चर्चा करणार आहोत. या ठिकाणी आपल्याला एक इंडेंटचा एक नमुना बघूया आपण इथं. शिल्प निर्देशकाचं नाव आहे, इंडेंट दाखल केल्याचा दिनांक आहे, कशासाठी लागतोय त्याची नोंद आहे, त्याच्यानंतर अनुक्रमांक किती आयटम्स पाहिजेत, नंतर जे आपल्याला जी रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटचं स्पेसिफिकेशन, त्या साहित्याचं नाव आहे, त्यानंतर या ठिकाणी आपल्याला किती त्याचे नग, किती क्वांटिटी आपल्याला लागते याची आवश्यकता आहे. त्यानंतर इथं आपल्याला तुमचे सिग्नेचर असेल, डेट असेल, इथं प्राचार्य आणि उपप्राचार्याची स्वाक्षरी असेल. हे आपण आपल्या हे 3 प्रतीमध्ये उपलब्ध असतं. त्याच्या 2 प्रती आपण भांडार विभागाला सबमिट करत असतो. ज्या पद्धतीने आपल्याला जी मागणी असेल प्रात्यक्षिकाप्रमाणे, त्यासाठी भांडाराकडे आपल्याला या मागणी पुस्तकामध्ये आपणास आवश्यक असणाऱ्या साहित्याची यादी, मागणी आपल्याला इंडियन बुकद्वारे करता येते. त्यानंतर रिजेक्शन नोट, हाही एक प्रकारचा इंडियन बुकचाच भाग आहे. काही जे मटेरियल आपण इंडियन बुकवर तुम्ही घेतलेलं आहे किंवा बऱ्याच कालावधीपासून तुमच्याकडे असं साहित्य प्रलंबित आहे की ज्याचा वापर झालेला नाही, तुमच्याकडं ते उपलब्ध आहे परंतु प्रात्यक्षिकामध्ये त्याचा वापर केला गेलेला नाही किंवा त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत, असं जे साहित्य आपण की ज्याला आपण रिजेक्शन नोट किंवा रिटर्न इंडियन द्वारेही आपल्याला काय करता येतं ते या ठिकाणी परत करता येतं. उदाहरणार्थ तुम्ही एक एसपी लेजर जे प्रिंटर घेतलेला आहे, त्याची स्पेसिफिकेशन दिलेलं एक दिलेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये काहीतरी अडचण आहे. इथं आपण त्याचं रिझन लिहिलेलं आहे, नॉट वर्किंग प्रॉपरली. तो जो प्रिंटर आहे या ठिकाणी उल्लेख केलेला, हा प्रिंटर व्यवस्थित चालत नाहीये. यासाठी आपण हा जो प्रिंटर आहे, हा प्रिंटर आपण जे रिटर्न इंडेंट आहे त्या रिटर्न इंडेंटद्वारे भांडारात आपल्याला परत करता येतो. पुढचं रेकॉर्ड आहे बघा DSR, ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या ज्या डेड स्टॉक वस्तू आहेत, तर ज्याचं आपण शक्यतो मशिनरी, टूल्स आणि इक्विपमेंट याचा इथं आपल्याला नोंद घ्यावी लागते. DSR आपण असं म्हणतो, त्याच्यात मृत साठा नोंदवाई. या ठिकाणी सिरियल नंबर आहे त्याचा, जे ET द्वारे किंवा ज्या टेंडरिंगद्वारे आपण त्याला आपल्याला ते प्राप्त झालेलं आहे ते या ठिकाणी आपण घ्यायचं आहे. त्याची जी कॉस्ट आहे ती कॉस्ट इथं दिलेली आहे. नंतर अथॉरिटी कोणी कोणत्या स्तरावर त्याचं खरेदी करण्यात आलेली आहे. संस्था तर अशा शक्यतो जे टूल्स अँड इक्विपमेंट किंवा ज्या मशिनरी असतात ह्या संचालनालय स्तरावर खरेदी असल्यामुळं एटीचा जो नंबर असतो ऍक्सेप्टन्स ऑफ टेंडर, त्याचा उल्लेख आपल्याला इथं करावा लागतो. नंतर क्वांटिटी असते इथं, नंतर तुमची इथं प्राचार्याची सिग्नेचर असेल, नंतर या ठिकाणी आपण डिस्पोजल साठी किंवा काही त्याचं प्रपोज केलेलं नाही. ज्यावेळेस आपण राईट ऑफ साठी याचं आयुष्यमान संपल्यानंतर याचं नोंद आपल्याला या DSR वरून डिस्पोजल कमी करायची असते, त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी राईट ऑफ करताना त्याची नोंद इथं आपण घ्यायची असते. त्याच्यानंतर याची बॅलन्स इन स्टॉक आपल्याकडे सध्या बॅलन्स 1 आहे, जी वस्तू आहे आणि त्याची इथं किंमत दिलेली आहे. नंतर इथं सिग्नेचर असते. याप्रमाणे आता हा जे उदाहरण दिलेलं आहे बघा, HP लेझर जेट MFP M436 या प्रिंटरचं दिले, मशीनचं दिलेलं आहे, कॉपियर मशीन किंवा झेरॉक्स मशीन. प्रत्येक DSR ही नोंद ही प्रत्येक पानावर आपण प्रत्येक मशीनची ही वेगवेगळ्या पानावर घेत असतो. पुढे आहे बघा कंझ्युमेबल रजिस्टर.
थोडक्यात नाशवंत माल नोंदवही. जे नाशवंत माल म्हणजे जो आपल्याला प्रात्यक्षिकाला जो कच्चा माल वापरायचा आहे की जो नाश होणारा असतो, त्याच्या नोंद साठी सुद्धा आपल्याला एक स्टॉक लेजर कंझ्युमेबल स्टोअर्स रजिस्टर आपण त्याला म्हणतो. तर या ठिकाणी आपण उदाहरण घेतलेलं आहे बघा. A4 साईजची रिम आहे कागद, त्या कागदाची नोंद घेतलेली आहे कागद, कारण की कागद ही नाशवंत वस्तू आहे. तर इथं त्याची दिनांक, डिलिव्हरी चलन, त्यानंतर इनवॉइस नंबर, कुठल्या सप्लायर करून आपण ते घेतलेले ते त्याची नोंद, त्यानंतर इथं किती नग घेतलेले आहेत ते, त्याचा दर, एकूण किंमत, जर टॅक्सेस इन्क्लुडिंग असतील किंवा एक्सक्लुडिंग असतील त्याची नोंद केलेली आहे, त्याची एकूण किंमत, त्याच्यानंतर आपण त्याचं इंडेंट कोणत्या तारखेला भरून दिलेलं आहे ते इथं नोंद आहे, आणि कोणत्या कामासाठी वापरलेले आहे. या ठिकाणी परत आपण नोंद केलेली किती आपला जो बॅलन्स आहे 30 रिम, 30 क्वांटिटी, यापैकी आपण 4 क्वांटिटी इश्यू केलेल्या आहेत. त्याचा रेट दिला 190, अमाऊंट जी आहे 760, जी 190 प्रमाणे 4 रिमची ही किंमत झालेली आहे. बॅलन्स क्वांटिटी दिलेला आहे इथे 26, आणि त्याचं बॅलन्स अमाऊंट जी आहे 26 क्वांटिटीची A4 रिम साईजची बॉक्सची, तो बॅलन्स इथं दाखवतो. त्याला आपण कंझ्युमेबल रजिस्टर ही आपल्याला मेंटेन करावं लागतं. त्यानंतर आहे बघा जॉब इव्हॅल्युएशन रजिस्टर, प्रशिक्षणार्थी प्रात्यक्षिक गुण मूल्यांकन नोंदवही. यामध्ये आपण जे प्रात्यक्षिक विद्यार्थ्याचे घेतो त्या प्रात्यक्षिकानुसार त्याचं जे जॉबचं इव्हॅल्युएशन आहे ते इव्हॅल्युएशन शीट आपल्याला जतन करावं लागतं. तर इव्हॅल्युएशन शीटच्या बाबतीत आपण त्याचा स्वतंत्र व्हिडिओ करणार आहोत की ज्यामध्ये NSQF लेवलनुसार अनेक्शर सेकंड, अनेक्शर 3 फॉर्मेटिव्ह असेसमेंट प्रशिक्षणार्थाचं जॉबचं कशा पद्धतीने करायचं याचा सेपरेट व्हिडिओ आपण बनवणार आहोत. त्यामध्ये आपण जॉब इव्हॅल्युएशन बुक NSQFच्या लेवलनुसार कसं जतन करावं, कसं तयार करावं याचा सेपरेट व्हिडिओ आपण बनवणार आहोत. पुढचं रेकॉर्ड आहेत बघा. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसाय संबंधी कार्यशाळेतील चार्ट्स उपलब्ध आहेत का काय, याची नोंद, याचं रजिस्टरही आपल्याकडे असलं पाहिजे. या ठिकाणी मी उदाहरणार्थ हँड टूल्स, फर्स्ट एड आणि लेथ वर्क होल्डिंग डिव्हाइसेस म्हणजे काही चार्टचे नमुने या ठिकाणी मी आपणास या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत की अशा प्रकारचे जे वॉल चार्ट्स आहेत हे वॉल चार्ट्स आपल्या विभागामध्ये, आपल्या ट्रेड सेक्शन मध्ये लावलेले असावेत की ज्याच्यामध्ये व्यवसाय संबंधी, कार्यशाळे संबंधी त्याची माहिती असेल. ट्रेड रिलेटेड चार्ट्स आपण त्याला म्हणू. त्यानंतर आपल्याकडे असले पाहिजेत सेफ्टी चार्ट्स. या ठिकाणी फायर सेफ्टीचं एक चार्ट आहे, फायर एक्सटिंग्विशर आहेत, सेफ्टी केमिकल्स आणि हजार्ड, हे जे चार्ट्स आहेत हे आपल्या कार्यशाळेमधील प्रदर्शनी भागात असतातच. तसेच अशा प्रकारचे चार्ट्स आपल्याकडे उपलब्ध असले पाहिजेत. प्रदर्शनी भागात ते चार्ट्स प्रशिक्षणार्थ्यांना दिसतील अशा पद्धतीने लावले गेले पाहिजेत, कारण की या चार्टद्वारे विजिबल असतील अशा भागात आपण लावल्यानंतर या चार्टचं रीडिंग करणं प्रशिक्षणार्थ्याला सोपं जातं, आणि जे वेगवेगळ्या प्रकारचे जे सिम्बॉल्स असतील, फायर एक्सटिंग्विशरचे प्रकार असतील, केमिकल हजार्ड्स असतील, याचंही हेही ओळखणं प्रशिक्षणार्थ्यांना सोपं जातं. तर त्यामुळे आपल्याकडं चार्ट्स रिलेटेड टू सेफ्टी हे असणं गरजेचं आहे. तर शिल्पनिदेशक मित्र हो, या व्हिडिओमध्ये आपण या भाग 2 मध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे रेकॉर्ड जतन करायचे आहे याविषयी माहिती घेतलेली आहे. इथून पुढचा जो याच्यामधील भाग 3 आहे, भाग 3 मध्ये आपण शिल्पनिदेशकाने कोणत्या कोणत्या प्रकारचे रेकॉर्ड जतन करावे हे बघणार आहोत. तर सर्व शिल्पनिदेशक मित्र पुन्हा एकदा मी आपल्याला आव्हानित करीत इच्छितो की आपण अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ सबस्क्राईब करा, त्याला लाईक करा, बेल आयकॉन दाबून आपण हे व्हिडिओ आपले जे नवनियुक्त सहकारी मित्र असतील त्यांना शेअर करा. निश्चितच याद्वारे आपल्याला जे शिल्पनिदेशक आहेत त्यांनी कशा प्रकारे रेकॉर्ड मेंटेन केले पाहिजे याच्याविषयी प्राथमिक माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. धन्यवाद.